हाय गाईज, गुड मॉर्निंग. आपण आलेलो आहे आमच्या शेतीच्या हरभऱ्याच्या शेतीच्या प्लॉटमध्ये. आपण हरभऱ्याची भाजीचं महत्त्व जाणून घेऊ, बघू आपण याच्यात काय काय महत्त्वाचे घटक असतात जे शरीरासाठी महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला ॲसिड, दुधल, फॅटी ॲसिड काय काय असतं त्या भाजीमध्ये आणि शरीरामध्ये काय कार्य करतं याविषयी तुम्हाला मी माहिती देतो. थोडक्यात तुम्ही जाणून घ्या. आपण बघतो की हरभऱ्याची झाडं, या हरभऱ्याचे झाडे आता कवळ्या प्रकारचे आहे. ह्या भाजीमध्ये, या हरभऱ्याच्या भाजीमध्ये ॲसिड असतं. तर त्यामध्ये फॅटी ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, जे ॲसिटिक ॲसिडचं कार्य असं असतं की ज्यामध्ये हाडामध्ये जी गादी असते किंवा हाडामध्ये जे फ्यूल असतं, सांधे असतात, ते फिरवण्याचं किंवा घर्षण होणे हाडाचं एकमेकावर, ते कार्य करण्यासाठी ॲसिड असतं. जे फॅटी ॲसिड असतं, जे चरबी बनवण्याचं काम करतं, ज्याचं आपलं एनर्जी स्टोअर करण्याचं काम करतं. ह्यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन ई असतं. आता B12 व्हिटॅमिन हे सर्वात महत्त्वाचं आहे, जे रक्त फिल्ट्रेशनचं काम करतं. नसा जे पंक्चर झाल्या त्या रिपेअर करण्याचं काम करतं. अशा प्रकारचं ब्लड फिल्ट्रेशनचं काम ह्या व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B अशा प्रकारचं काम करीत असतं. आपल्यामध्ये ही जे असतं, जे हरभरा झाड आहे, हे दुधल अन्नधान्य आहे. ह्या दुधल अन्नामध्ये व्हिटॅमिन मिळतं, फॅटी ॲसिड मिळतं, ॲसिटिक ॲसिड, फ्लोरिक ॲसिड मिळतं, जे केसांनाही अतिशय योग्य असतं. जे आपल्या शरीरात जे आपण बघतो, जी भाजी खातो, ही भाजी खुडावं लागते. ही जी भाजी, या अशा प्रकारची ही भाजी खुडून घ्यायची, ही भाजीची भाजी करायची. ह्या भाजीमध्ये फॅटी ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड असल्यामुळं ही आम्लधर्मी वनस्पती आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. जेवढं आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे ती मेंटेन करायचं काम करते, टेम्परेचर मेंटेन करते. प्लस त्याचा दुसरा फायदा आहे की शरीरातली जी घाण आहे, हे जे आपण फायबर आहे, हे फायबर सर्व एकत्र करून ती एक्झिट केली जाते. शरीरातलं टेम्परेचर मेंटेन झाल्यामुळं ब्लड हे अतिशय शुद्ध होतं. शुद्ध ब्लड झाल्यामुळं आपल्या शरीर हे आपण जे टिलोमर असतात हे यंग होतात. हे टिलोमर 80 ते 90 वर्ष जगण्यासाठी मदत करतात. ही भाजी जर तुम्ही दरवेळेस हिवाळ्यात उन्हाळ्यात जर खाल्ली किंवा पूर्ण उन्हाळ्यात जरी खाल्ली तर तुमचं शरीर उष्णता मेंटेन करतं. उष्णता मेंटेन झाल्यानंतर, टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतर टिलोमरची वाढ होते. टिलोमर हे आपले DNA स्टोरेज करण्याचं काम करतं आणि आपलं आयुष्य वाढवण्याचं काम करतं. ही जर भाजी जर खाल्ली हरभऱ्याची, मी 100% सांगतो की 70 ते 90 वर्ष तुम्ही जगू शकतात. कारण तुम्हाला हार्ट अटॅक किंवा BP, ब्लड कॅन्सर, किडनी स्टोन अशा प्रकारचे आजार होत नाही. सगळं फायबर हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम केल्यामुळे सर्व शरीरातली घाण निघून जाते. आणि याच्यात फॅटी ॲसिटिक ॲसिड असल्यामुळं, आम्लधर्मी असल्यामुळं ही भाजी जोपर्यंत कवळी आहे तोपर्यंतच तुम्ही खाण्यात यावी. कारण ज्यावेळेस जशी ही पक्की भाजी होत जाते आणि हरभरा लागतो, फुलं लागल्यानंतर फुलं लागेपर्यंतच ही भाजी खाण्यात यावी. फुलं लागल्यानंतर हरभरा लागतो, आणि हरभरा लागल्यानंतर जसं पक्का होतो तसं याच्यातलं आम्ल कमी होऊन ते आम्ल सर्व हरभऱ्यामध्ये जातं. मग ते जे आम्ल आहे, ॲसिटिक ॲसिड आणि फ्लोरिक ॲसिड हे सर्वात प्रथम आधी खाण्यात यावे. आणि खाल्लं तर आता मी बॉटनीमध्ये टॉपर होतो, मला 90% मार्क आहे. मी SYBC शिकलेलो आहे. योगायोग मला BSc करता नाही आली. हा प्रॉब्लेम सोडून द्या, पण माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही ही हरभऱ्याची भाजी खा. हरभऱ्याची भाजी अतिशय महत्त्वाची. खुडून ही वाळून जरी ठेवली त्याच्यात फ्लोरिक ॲसिड 50% साठवलं जातं. ज्या वल्ल्या भाजीत आहे, जी ताजी भाजी आहे, हिच्यामध्ये 90% फ्लोरिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ए, B12 सापडतात. हे शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे घटक असल्या कारणाने तुम्ही भाजी अवश्य खावी, असं माझा आग्रह आहे. तुम्ही ही भाजी खा आणि आयुष्य 70 ते 90 वर्षापर्यंत स्वच्छंदन जागा, कोणत्या प्रकारची गोळी न घेता तुम्ही जगू शकता.